मोर्चा के मुंबई के अध्यक्ष मोहित कंबोज जी, प्रसाद लाड जी, यहाँ सामने बैठे हुए भारतीय जनता पार्टी के तमाम पदाधिकारी, विधायक, हमारे सभी नेतागण और यहाँ पर उपस्थित सभी बहनों और भाइयों, मैं सबसे पहले हम सभी के लाडले प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी, इनके माध्यम से कल जो एक कार्यक्रम मुंबई में हुआ, छत्रपति शिवाजी महाराज के दुनिया के सबसे बड़े स्मारक के भूमि पूजन का, उस कार्यक्रम को यशस्वी बनाने के लिए मुंबई की जनता का, महाराष्ट्र की जनता का, सभी शिव प्रेमियों का और खासकर भारतीय जनता पार्टी और भारतीय जनता युवा मोर्चा के सभी कार्यकर्ताओं का बहुत बहुत अभिनंदन करता हूं। बंधू भगिनींनो, आज आपले श्रद्धेय माजी पंतप्रधान आणि या देशातले एक अत्यंत लाडके नेते आदरणीय अटल बिहारी वाजपेयीजींचा जन्मदिवस आहे। खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्या तर्फे मी त्यांचं अभिष्ट चिंतन करत असताना ईश्वराला प्रार्थना करतो की आमच्या या नेत्याला ईश्वराने दीर्घ आयुष्य द्यावं। अटल बिहारी वाजपेयी जी हे या भारतीय राजकारणातलं एक सुंदर स्वप्न आहे। राजकारणाची दिशा बदलायचं काम जर कोणी केलं असेल तर ते अटल बिहारी वाजपेयीजींनी केलं। या पक्षाला आज इथपर्यंत पोहोचवण्यामध्ये माननीय अटलजींचा फार मोठा सहभाग राहिला आहे आणि खऱ्या अर्थानं राजकीय शुद्धीकरण, राजकारणामधली प्रामाणिकता, राजकारणामध्ये शुचिता हे आणण्याचं काम हे माननीय अटल बिहारी वाजपेयीजींनी केलं। मला आठवतं, देशाच्या संसदेमध्ये भाषण करत असताना माननीय अटल बिहारी वाजपेयीजी म्हणाले होते, सत्ता आएगी जाएगी, पार्टियां बनेगी बिगड़ेगी, लेकिन देश का समझौता सत्ता के लिए हम कभी नहीं कर सकते। अटलजींनी या ठिकाणी सांगितलं होतं कि देश का समझौता करने का पाप हम कभी नहीं करेंगे, चाहे सत्ता से हमको हाथ धोना पड़े, सत्ता पर तो वापस आया जाएगा, पर ये देश रहेगा तो हम रहेंगे। हे म्हणणारे आमचे अटल बिहारी वाजपेयी या देशामध्ये पहिल्यांदा एक अत्यंत मजबूत पंतप्रधान म्हणून माननीय अटलजींनी या देशाचं सूत्र सांभाळलं। 22 पक्षाची मोट बांधून या देशामध्ये अटलजींनी 6 वर्ष या ठिकाणी पंतप्रधान पदावर काम केलं। या देशाच्या इतिहासामधले गैर काँग्रेसी सरकारचे ते 6 वर्ष हे खऱ्या अर्थानं देशामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहून टाकण्यासारखे हे 6 वर्ष अटलजींचे होते। एवढा मोठा गोतावळा सोबत होता, 22 पक्ष होते, रोज नवनवीन प्रेशर त्या ठिकाणी यायचे। पण अशाही परिस्थितीमध्ये पोखरणचा अणुविस्फोट करत असताना त्यापूर्वी देखील अनेक वेळा ही परिस्थिती आली। अनेक पंतप्रधानांसमोर आमच्या अणुऊर्जा विभागानं सांगितलं की आता आपण या ठिकाणी स्फोट करू शकतो, अशा प्रकारची आपली तयारी आहे। त्यावेळेचे पंतप्रधान सांगायचे की तुम्ही तयारी करा, आणि मग अमेरिकेसहित अनेक राष्ट्रांचा दबाव यायचा आणि त्या ठिकाणी तो स्फोट हा आतल्या आतच संपून जायचा। कधीच अणुस्फोट या ठिकाणी होऊ शकला नाही। भारत हा अणुशक्ती संपन्न देश होऊ शकला नाही। माननीय त्या ठिकाणी पंतप्रधान तेव्हाचे अटल बिहारी वाजपेयी यांच्या जवळ आमचे वैज्ञानिक गेले। त्यांनी सांगितलं भारत हा अणुशक्ती संपन्न देश होऊ शकतो आणि त्याकरता तुम्ही परवानगी द्या। अटलजींनी परवानगी दिली। अमेरिकेसारख्या अनेक देशांनी भारताला सांगितलं खबरदार अणुविस्फोट कराल तर तुमच्यावर आम्ही त्या ठिकाणी
बहिष्कार टाकू। अटलजींनी सांगितलं आम्ही तुमच्या भरोशावर नाही, 100 कोटीचा भारत आहे, आमच्या भरोशावर तुम्ही आहे, तुमच्या भरोशावर आम्ही नाही, अटलजींनी त्या ठिकाणी सांगितलं। आणि हा आमचा सिंह अशा प्रकारे गरजला की पहिल्यांदा या देशामध्ये अटलजींच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी पोखरणमध्ये अणुविस्फोट हा झाला आणि भारत हे अणुशक्ती संपन्न राष्ट्र बनलं। अटलजी नेहमी सांगतात की या ठिकाणी अहिंसेचा आमचा मार्ग आहे, पण आम्ही अहिंसेचे पुजारी असलो तरी कोई हमको कायर न समझे, हम अहिंसा के पुजारी हैं लेकिन कायर नहीं है। जब बात शौर्य की आती है, वीरता की आती है, तो उसमें भी हम पीछे नहीं है असं सांगणारे अटलजी। आणि त्यानंतर अटलजींनी दाखवून दिलं, जगातल्या सगळ्या राष्ट्रांनी या भारतावर बहिष्कार टाकला। अनेकांना असं वाटलं भारताची अर्थव्यवस्था त्या ठिकाणी कोलमडून पडेल, अनेकांना असं वाटलं आपल्याच भरोशावर हा भारत जीत त्या ठिकाणी जगतो, या भारताची अवस्था वाईट होईल। पण माननीय अटलजींच्या नेतृत्वामध्ये भारताने अशा प्रकारे त्या ठिकाणी आपले पाय रोवले की त्यानंतर एक दिवस असा आला आम्ही हात पसरला नाही, त्या ठिकाणी अमेरिकाच आमच्याकडे आला आणि म्हणाला आता पुष्कळ झालं, आता आम्ही हे सगळे प्रतिबंध मागे घ्यायला तयार आहोत, तुम्ही आमच्या सोबत समझोता करा। भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी सांगितलं आम्हाला आवश्यकता नाही आहे, तुम्हाला आवश्यकता आहे, 100 कोटी लोकांची आवश्यकता तुम्हाला आहे, तुम्हाला आवश्यक असेल तर तुम्ही प्रतिबंध परत घ्या, आम्ही तुम्हाला विनंती करणार नाही। अमेरिकेने स्वतःहून प्रतिबंध मागे घेतले, रशियाने घेतले, प्रत्येक देशाने त्या ठिकाणी प्रतिबंध वापस घेतले। ज्या भारताची प्रतिमा अशी होती की आंतरराष्ट्रीय समुदायासमोर हा भारत झुकतो, त्या भारताला सन्मानाने उभं करण्याचं काम जगामध्ये भारत झुकणार नाही, तो थकणार नाही, तो विकणार नाही, अशा प्रकारची भारताची प्रतिमा तयार करण्याचं काम हे जर जगात कोणी केलं असेल तर ते पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीजींनी या ठिकाणी केलं। आणि म्हणून खऱ्या अर्थानं साधन सुचिता असेल, शौर्य असेल, कारगिलचं युद्ध या देशाच्या इतिहासातलं पहिलं युद्ध असं आहे की ज्या युद्धामध्ये आम्ही युद्धही जिंकलो आणि तहामध्ये काहीच हारलो नाही। आपल्याला माहिती आहे 47चं युद्ध आम्ही त्या ठिकाणी जिंकलो, पण त्या ठिकाणी देशाचे तुकडे झाले, पाकिस्तानचा काही भाग, काश्मीरचा काही भाग हा त्या ठिकाणी पाकव्याप्त झाला। जी युद्ध आम्ही जिंकलो पण भूमी आमची गेली। 62च्या युद्धामध्ये आम्ही थोडी भूमी दिली, 71च्या युद्धामध्ये आम्ही थोडी भूमी दिली। मला आठवतं अटलजींचं वाक्य की ज्यावेळी आमची भूमी गेली त्यावेळी अटलजी म्हणाले होते चीन चीन देश का गुलाब ले गया, ताशकंद में वतन का लाल सो गया, हम सुलह की शक्ल संवारते रहे और जीत जीत करके बाजी हारते रहे। अशा प्रकारची परिस्थिती पण 1999चं कारगिलचं युद्ध एकमेव असं युद्ध होतं ज्या युद्धामध्ये आम्ही युद्ध देखील जिंकलो, 1 इंच देखील आमची भूमी आम्ही कोणाला घेऊ दिली नाही, इंच आणि इंच आमचा परत मिळवला। अशा प्रकारचे शूरवीर गौरवशाली आमचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीजी आज त्यांच्या या जन्मदिवसाच्या निमित्ताने आपण सुशासन दिवस या ठिकाणी साजरा करतोय। आणि मला आनंद आहे अटलजींनी जो मार्ग दाखवला त्या मार्गावर चालत असताना आता देशाला एक असे पंतप्रधान मिळाले आहेत जे अटलजींचे स्वप्न निश्चितपणे पूर्ण करतील। या देशामध्ये खऱ्या अर्थानं प्रामाणिकतेचं राजकारण आणण्याचं काम हे माननीय मोदीजींच्या माध्यमातून होत आहे। या देशामध्ये ज्या प्रकारे जनतेचं समर्थन माननीय मोदीजींना मिळत आहे, काळ्या पैशाच्या विरुद्ध ज्या प्रकारची लढाई मोदीजींनी सुरू केली आहे, भ्रष्टाचाराच्या विरुद्ध जी लढाई सुरू केली आहे, बंधू भगिनींनो या ठिकाणी माननीय अटलजी नेहमी म्हणायचे की लढाई आपण जिंकली पाहिजे। आणि त्यांचं एक वाक्य आपल्याला माहिती आहे, हम पड़ाव को समझे मंजिल, लक्ष्य हुआ आंखों से बोझल, वर्तमान के मोहजाल में आओ कल न भुलाए, आओ फिर से दिया जलाए। तशाच प्रकारे आमच्या माननीय पंतप्रधानांनी आता डिमॉनिटायझेशनच्या माध्यमातून
हा पहिला हल्ला बोललेला आहे, हा हल्ला आमचा पडाव आहे, ती आमची मंजिल नाही आहे। कालच माननीय पंतप्रधानांनी सांगितलं आमची मंजिल काय आहे, आमची मंजिल आहे या देशातनं काळा पैसा समाप्त करणं, आमची मंजिल आहे या देशातनं भ्रष्टाचार समाप्त करणं आणि त्या भ्रष्टाचार मुक्तीकडे जाणं हीच खऱ्या अर्थानं अटलजींच्या जन्मदिवसाचा संकल्प असू शकतो। मी भारतीय जनता युवा मोर्चाला आव्हान करतो, आपण सगळ्यांनी माननीय मोदीजींचं स्वप्न पूर्ण करण्याकरता या ठिकाणी भ्रष्टाचार मुक्त भारत होण्याकरता संकल्पबद्ध व्हायचा आहे। या ठिकाणी कॅशलेस भारत करायचा आहे, या ठिकाणी कॅशलेस ट्रान्झॅक्शन करता आपल्यापैकी प्रत्येकाने 10 लोकांना ट्रेनिंग द्यायचं आहे। या ठिकाणच्या प्रत्येक व्यक्तीचे व्यवहार हे आता कॅशलेस झाले पाहिजे। या कॅशच्या माध्यमातूनच काळा पैसा या ठिकाणी जमा होतो, तो काळा पैसा संपला पाहिजे। मला विश्वास आहे मुंबई भारतीय जनता युवा मोर्चानं आज अटलजींचा हा जन्मदिवस युवा ऊर्जा दिवसाच्या नावानं या ठिकाणी आपण मनवतो। युवा ऊर्जा ही देशाच्या कामामध्ये आली पाहिजे, युवा ऊर्जा ही देशाची ऊर्जा झाली पाहिजे आणि देशाची ऊर्जा व्हायची असेल तर अटलजींचं स्वप्न पूर्ण करण्याचा मार्ग मोदीजींनी निवडला आहे। त्या मार्गाने आपण सगळे चालण्याचा संकल्प या ठिकाणी घेऊ एवढीच विनंती आपल्या सगळ्यांना करतो। युवा मोर्चाचं अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।